कोल्हापूर सर्किट बेंच आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। भूषण गवई कोल्हापूर मुक्कामी आलेले आहेत। मागील अनेक वर्षांचा कोल्हापूरकरांचा लढा आणि भूषण गवई यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने कोल्हापूरकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। अखेर कोल्हापूरकरांचं स्वप्नच पूर्ण होतंय, त्यामुळे सर्वत्र आनंद सुद्धा बघायला मिळतोय। कोल्हापूर सर्किट बेंचचं आज उद्घाटन पार पडणार आहे आणि यामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण खरं तर बघू शकतो कोल्हापूरकरांचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे। आज कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन पार पडणार आहे, कशा प्रकारे नेमकी तयारी सुरू आहे? गौरी, गेल्या अनेक वर्षांचे खरं तर यासाठी अनेकांनी लढा दिलेला होता आणि त्या लढ्यानंतर माझ्या मागे जो फलक आपण पाहतोय, हाय कोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच ॲट कोल्हापूर, खरं तर यासाठीच खरं तर अनेकांनी लढा दिला होता। कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांनी देखील कोल्हापूरबरोबर येऊन हा लढा दिला होता आणि त्यानंतर आज याच इमारतीचं खरं तर नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचं उद्घाटन होणार आणि उद्यापासून प्रत्यक्षात कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे। आपण जर बघितली तर मागील 21 दिवसांपासून कोल्हापूरची ही जुनी न्यायालयाची इमारत आहे, त्याच इमारतीचं नूतनीकरण करायचं काम सुरू होतं आणि 21 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रंगरंगोटी आणि इतर ज्या गोष्टी होत्या त्या देखील पूर्ण केलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर आज दुपारच्या वेळेला या सगळ्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थिती लावणार आहेत आणि त्यानंतर उद्यापासून या सगळ्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। कोल्हापूरकरांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे। गेल्या अनेक वर्षांचा हा खरं तर लढा होता, तो लढा या ठिकाणी पूर्ण होतोय। अनेक नागरिकांना खरं तर याचा फायदा होणार आहे। अनेक जणांनी यासाठी हातभार लावले होते। यामध्ये सर्वात महत्त्वाचा हातभार आणि पाठपुरावा जो होता तो दैनिक पुढारीने केला होता। दैनिक पुढारीने सातत्यानं या संदर्भातला आवाज उठवला होता आणि त्यानंतर आता या कोल्हापूरमध्ये सर्किट बेंचची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे 85 ते 90 हजार खटले पेंडिंग आहेत। त्या संपूर्ण खटल्यांचं ट्रान्सफर जे आहे ती याच कोल्हापुरातल्या सर्किट बेंच या ठिकाणी करण्यात आलेली। त्यामुळे निश्चितच आहे आजच्या या सोहळ्याकडे संपूर्ण कोल्हापूरसह महाराष्ट्राचं देखील लक्ष असणार आहे। आज या सोहळ्यानंतर उद्यापासून प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होणार, त्यामुळे निश्चितच या सगळ्या सोहळ्याला पाहण्यासाठी, हा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक जणच या ठिकाणी आतुर असल्याचं पाहायला मिळते। गौरी, नक्कीच शेखर, खरं तर आजच्या या उद्घाटन सोहळ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।